नमस्कार. नमस्कार. जरा जोरात बोला. माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतोय. दवा देऊन दुवा घेतोय आणि काकांना पण दवा दिली आणि त्यांच्या माध्यमातून दुवा मिळाली, त्यांचा आशीर्वाद मिळाला. त्यांच्याच तोंडून ऐकू त्यांना काय त्रास होता. तुम्हाला काय त्रास होता? गुडघे दुखत होते, गुडघे आकडले होते. गुडघे आकडले होते म्हणजे नसा आकडलेल्या होत्या आणि गुडघ्याचा त्रास होता. कधीपासून, किती वर्षांनी? माझं 2-3 वर्षांनी होतं, पण आता दिपाळीमध्ये मी आलतो त्या टायमाला ही गोळ्या औषध घेतले. म्हणजे 3 वर्षानं तुम्हाला गुडघ्याचा त्रास होता, चलणं होत नव्हतं आणि ह्या 3 वर्षाच्या त्रासाला तुम्ही त्रस्तून गेलता आणि मॅडमनी तुम्हाला सांगितलं आणि मंत्री साहेबांकडे पाठवलं. आता मी आयुर्वेदिक औषध दिल्यामुळं काय काय फरक पडला तुम्हाला? फरक पडला, चालायला फिरायलो. आता काय पहिलं काय होतं? चलता येत नव्हतं, चलताच येत नव्हतं, फिरणं होईना गेलं. बरोबर, कारण नसा आकडणं आणि गुडघ्याचा त्रास. आणि आता आयुर्वेदिक घेतल्यापासून तुम्हाला काय काय फरक जाणवतोय? फरक पडायला लागला. चालायलो फिरायलो, उठा बसायलो. आता तुम्ही गाडीतून उतरून इकडे येतानाच मी बघितलं की तुम्ही चालण्याचा प्रकारच बदलला तुमचा. बरोबर आहे. बरं, हे आयुर्वेदिक घेतलं म्हणून तुम्हाला विश्वास ठेवला आणि फरक पडला का नाही? हो, फरक पडला. बरं, तुमच्यासारखे असे पेशंट भरपूर आहेत, त्यांना तुम्ही काय सजेशन देऊ शकता? फरक पडला, जावा इथं औषध घ्यायला नागपूरला आयुर्वेदिक आहे. बरं, आयुर्वेदिक काळाची गरज आहे का नाही? हो, गरज आहे. तुम्ही आता अनुभव घेतला म्हणून तुमच्या पण लक्षात आलं. धन्यवाद. नमस्कार.